नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. अयोध्या श्रीराम मंदिर चोरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने ट्रस्टसह केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारलाही बजावली नोटीस. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अॅटॉर्नी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या प्रमुखांसह सुरक्षा अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीच्याच नेत्यानं घेतला आक्षेप. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत पाठवली नोटीस. ऑपरेशन टायगर सुरूच राहणार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पुण्यात 15 जुलैपासून पुन्हा पाणी कपात लागू होणार. उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी पाणी कपातीचा महापालिकेचा निर्णय. सुनेत्रा पवार निश्चितच राज्याच्या मुख्यमंत्री होतील, माजी क्रीडा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, भाजप आमदार सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा. लाडकी बहीण योजनेत 3515 कोटींचा घोटाळा, संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या न्यायालयात आज सुनावणी. प्रलंबित अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता. पुणे विभागात एफडीएची मोठी कारवाई. 37.69 कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. गिरिजा राऊत छळ प्रकरणी विनायक राऊतांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. 23 जुलै रोजी अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध. 10ही प्रभाग समित्यांवर भाजपचं वर्चस्व. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आज वाल्हे मुक्कामी. जेजुरीनंतर वाल्ह्यामध्ये असणार माऊलीच्या पालखींचा मुक्काम. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज उंडवडी गव्हाळी या ठिकाणी मुक्काम. वरवण नंतर तुकाराम महाराजांच्या पालखीचा उंडवडी गव्हाळीत मुक्काम. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट. सरकार म्हणून भाजप सर्वतोपरी मदत करणार असल्याची रवींद्र चव्हाण यांची ग्वाही. तर टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.